न्यूज दिलाय. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही हप्त्यांची एकत्र पैसे द्या, असा आदेश स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिला. निवडणुकीकरता महिलांना खुश करण्यासाठी महिलांना मिळणार तिप्पट लाभ. विधिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाडक्या बहिणींसाठी 3 पट निधी मंजूर केला आहे. आता लाडक्या बहिणीला 17वा, 18वा आणि 19वा हप्ता एकत्र जमा होणार. मुख्यमंत्री म्हणाले, 3 हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होणार नाही. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता फक्त 26 जिल्ह्यांमध्ये जमा होणार. उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना. आता ऊस काय कारखाना जाईल ऊस ठाकरेंची साथ सोडल्याची चर्चा. नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार, पवारांकडून कोणतीही अट नाही. महिलांना 10,000 रुपये सरकारी तिजोरीतून देणं कितपत योग्य? शरद पवारांचं बिहारच्या निकालावर भाष्य. निवडणूक आयोगानं विचार करण्याची गरज असल्याचंही व्यक्त केलं मत. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं, फडणवीसांचा पलटवार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट. अमित शहांच्या भेटीवरून चर्चांना उधाण, तर राज्यातील मुद्द्यांबाबत अजित पवारांनी भेट घेतली असावी. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. संध्याकाळी 6 वाजता मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसोबत करणार चर्चा. तर मिलिंद नार्वेकरांनी घेतली. बघ जनावर काही लावली बघा आपली भाजपचे कट्टर समर्थक बिहारमध्ये काय येडं करतोय रे काही. अभिनेत्री निवेदिता सराफांचं विधान.